Namaskar, Jai Gajanan. Welcome everyone for this exciting webinar. New year, new me, lot of changes in ourselves. We all are 1 year younger. त्यामुळे आपण एक्साइटेड आहोत हे सगळं करायला. थँक्यू फॉर ऑल द पार्टिसिपंट सो फॉर आणि वेलकम. अगेन थोडं इंट्रोडक्शनने सुरू करूयात. मोस्ट ऑफ यू नो मी ॲज सोनाली आणि सोनाली फ्रॉम एन नंबर ऑफ प्लेसेस. आपण कुठे ना कुठे आपला कॉन्टॅक्ट आलेला आहे. बट दिस सोनाली यू आर मीटिंग इज डेफिनेटली अ न्यू मी. व्हेरी एक्साइटिंग जर्नीवर आहोत आपण आता बिकॉज ऑफ आर न्यू वेंचर्स कमिंग अप अँड स्पेशली वन ऑन वन न्यूट्रिशन सेशन्स, मोस्ट अवेटेड वन ऑन वन न्यूट्रिशन सेशन्स. आणि देर आर अदर थिंग्स ते मी एंडला फॉलोअप करेन. पण अगेन दिस इज सोनाली सुर्वे. आय एम व्हेरी व्हेरी पॅशनेट, यू कॅन से मला डायटिशियन हा वर्ड खूपच हे वाटतो, बट पॅशनेट फूड अँड न्यूट्रिशन लवर. आणि त्याची सांगड घालून आपण आयुष्य कसं हेल्थी हॅपी जगू शकतो, तो माझं स्वतःची जर्नी आहे आणि तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज आपण मस्त जय गजानन करून हे माध्यम माझ्या थ्रू ही तुमची जी काही क्वेरीज आहेत आन्सर हो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सुरू करते. न्यू इयर मध्ये आपण आता ऑलरेडी मला वाटतं ऑलमोस्ट एक मंथ होत आलेला आहे आणि वी आर कमिंग देअर वेअर वी आर थिंकिंग की आपण पहिल्या आठवड्यामध्ये थोडेसे रेझोल्युशन्स केले आणि वी थॉट की आपण वी विल स्टिक टू इट. मोस्ट ऑफ यू गॉट दोज रेझोल्युशन स्टार्टेड इट आणि अजून चालू आहेत. काहींचे सुटून गेले, काही लोक आपण अजून ट्रॅव्हल मध्ये होतो किंवा दुसरं काही. अंतर आपलं तर काय होतं की लगेचच संक्रांत येते, त्यामुळे लगेचच गुळ आणि तीळ आणि काय 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 खाल्लं जातं. आणि कुठेतरी माणूस स्वतःला समजतो की नाही थंडी आहे आणि त्याचं काहीतरी कारण आहे, त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे, मग आपण खाल्लं पाहिजे म्हणून आपण खातो. पण कुठेतरी तो गिल्ट पण असतो की नो वॉट, जरी डिसेंबर आणि नोव्हेंबर डिसेंबर आपले सण नव्हते, दिवाळी नव्हती, तरी आपण तरी खातच होतो आणि तरी खूप एन्जॉय करत होतो. सो एव्हरीवेअर वी ऑलवेज फाउंड अ रिझन टू जस्टिफाय आवर eating and our having fun. But you know what, when you heard this news about detox session or webinar coming up आणि तुम्हाला वाटलं यु नो व्हॉट, चला दिस इज अ मॅजिक वॉन्ड, आता मी फिरवतो आणि आतापर्यंत जे काही केलेलं आहे ते सगळं अक्षरशः 1 दिवसात किंवा 3 दिवसात अंडू होऊन जाईल. आणि डू यू, मी काहीच म्हणणार नाही, तुम्हाला तरी पटतं का ते की असं होऊ शकतो? आणि आय एम शुअर काही एक क्षणही वाया ना घालवतो तुम्ही उत्तर द्याल की नाही, असं नाही होऊ शकत. एक्झॅक्टली. सो आपण तिथून सुरू करूया की हा जो वेबिनार आहे आपला, हा काय कशासाठी आहे आणि आपण ह्यातनं काय शिकणार आहोत. हा एक हॉलिस्टिक अप्रोच आहे टू डिटॉक्स आवर बॉडी. कारण नाही म्हटलं तरी इन्फ्लमेशन झालेलं असतं बिकॉज ऑफ एन नंबर ऑफ रिझन्स, आणि ती बॉडी आपल्याला डिटॉक्स करायची आहे. तर यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की यु नो वॉट, डिटॉक्स 3 दिवसाचे आम्ही फास्टिंग रुटीन करतो किंवा 3 दिवस पूर्ण उपाशी राहतो. ऑफकोर्स देअर आर पीपल हु डू 2+ hours ऑफ फास्टिंग आणि एक्सेट्रा, आपण ते नंतर बोल. पण तुम्हाला वाटलं की यु नो वॉट, किंवा काही नुसते ज्युसेस असतील, काही स्मूदीज असतील, काही ड्रिंक असेल किंवा काहीतरी एक मॅजिक पिल आहे ती घ्यायची, त्याने शरीर आतून सगळं क्लेन्स होऊन जाईल, फॅट आणि सगळे टॉक्सिन्स अक्षरशः मेल्ट होऊन जातील आणि आय एम न्यू मी विदिन अ वन वीक ऑर. तर असं काही असं असं समजून जर आपण हा वेबिनार अटेंड करत असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, असं होणार नाही आहे. ओके, सो गोइंग टू व्हॉट इज कमिंग अप ते मला सांगू दे. सो हा एक ना जेंटल आणि व्हेरी सस्टेनेबल अप्रोच किंवा एक लाईफस्टाईल आहे जी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. आणि हे डिटॉक्स काहींचं 24 तासात होईल, काहींचं 3 दिवसात, काहींचं 5, काहींचं, आणि पूर्ण महिनाभर 2 महिने तुम्ही जर हेच चालू ठेवलं तर होतच राहील. आणि लिटरली रिव्हर्स गिअर म्हणतो, रिव्हर्स एजिंग जो प्रकार आहे तो होईल. बट देन यू हॅव टू फॉलो थ्रू. ह्या सगळ्या जर्नीमध्ये कन्सिस्टन्सी इज द की. ओके, सो दॅट्स वेअर वी आर. सो आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास न देता, की अक्षरशः शॉकमध्ये न टाकता, वी विल गो व्हेरी जंटल अप्रोच करूया. त्यामुळे तिथून आपण सुरुवात करणार आहोत. सो तुम्ही माइंडसेट तसा करा की मी जरी डिटॉक्स टिप्स देणार असेल तर त्यातले जे पिक अँड चूज करायचे ते तुम्ही करा. आणि आपण
सस्टेनेबल जे काही करता येईल तिथे आपण जाणार आहोत. सो फार सो गुड. आय थिंक तुम्हाला ह्यातले काही ह्याशी रिलेटेड काही प्रश्न असेल तर चॅट बॉक्समध्ये टाकत राहा. मी नंतर ते वाचून नंतर तरी उत्तर देईल. आणि देर आर मेनी कॉल टू ऍक्शन्स कमिंग अप ऍट द एंड ऑफ दिस सेशन, की शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार की तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये कसे राहू शकता. दॅट इज द रिझन आपण रजिस्ट्रेशन घेतलेलं आहात. ओके, सो आता अजिबात वेळ न वाया घालवता आपण पुढे जाऊया की वेर आर वी हेडिंग विथ दिस अप्रोच. ओके, पहिले तर समजून घेऊ की एक्झॅक्टली डिटॉक्सिफिकेशन काय आहे आणि कशानी होतं किंवा आपण कसं काढू शकतो. सो डिटॉक्सिफाईंग इज बेसिकली आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स जे साठतात, आणि ते कॅन बी फॉर एन नंबर ऑफ रिझन्स. इट कॅन बी बिकॉज ऑफ हेल्थ इश्यूज किंवा क्रॉनिक स्ट्रेस असू शकतो, किंवा ही जी हॉलिडे सीझनची धावपळ असू शकते, बिकॉज ऑफ पोल्युशन असू शकतं. सो देर कॅन बी मेनी मेनी रिझन्स फॉर दिस. देर इज नो सर्टन रिझन की त्याच्यामुळे एखादी गोष्ट एस्केलेट होते शरीरामध्ये. पण आपण जसं दात ब्रश करतो किंवा केस धुतो किंवा जे आपले मेन जे काही प्रेझेंटेबल आपण आहोत ते जे करतो, त्याच टाईपचं क्लेन्झिंग आपल्या शरीराचं झालं पाहिजे, ते तिथे आपण जाणार आहोत. ओके, सो हे टॉक्सिन्स डेफिनेटली तुम्ही शरीराच्या बाहेर टाकू शकता. आणि म्हणजे एलिमिनेटिंग टॉक्सिन इज डिटॉक्सिफिकेशन. ओके, आणि तर काय होतं ना, दॅट कॅन बी व्हेरी वेल डन विथ द फूड. ओके, सो फूड जे तुम्ही खाताय, इधर इट विल like toxicate your body, right? Or inflate your body, rather, let me say it, or it can help you cleanse it. So तुमच्याच हातात आहे, दोन्ही आपणच करतो आणि दोन्ही फूड थ्रूच करणार आहे. सो देन व्हॉट आर द वेज वी कॅन डिटॉक्सिफाय आवर बॉडी, राईट? आणि कुठून जातं आपल्या शरीरातनं टॉक्सिन्स आउट? एक तर लिव्हर इज वन ऑफ द थिंग, की तुम्ही लिव्हरची जर काळजी घेतली तर दॅट continuously cleanses your body. Kidneys, definitely we all know that. Digestive system, needless to say की आपण जेव्हा एलिमिनेट करतो वेस्ट, that is one of the elimination is basically detoxifying. And also there is the most important organ जो आपल्याला दिसतो ना, आपल्याला लक्षातच येत नाही, आर स्किन जेव्हा आपल्याला घाम येतो, तेव्हा आपल्याला थंडी वाजते, ह्या सगळ्यामधनं स्किन तुमच्याशी सारखी बेसिकली इट्स ट्राईंग टू हॅव अ कम्युनिकेशन अँड लेटिंग यू नो. सो स्किन थ्रू पण डिटॉक्सिफाय होतं. आणि द बेस्ट इज ऑफकोर्स आपल्याला माहितीच आहे की घाम येण्यानी पण होतं. आणि देर आर मेनी रिझन्स की आपण ते कसं करू शकतो. सो दॅट आय एम ऑल्सो गोइंग टू एक हॉलिस्टिक अप्रोच जो आहे तो आपण आता बघणार आहोत. ओके, सो हे सगळं आता सगळ्यात पहिले लगेचच आपण जाणार आहेत. आणि मी परत सजेस्ट करेल की ज्यांना जर फोन असेल तर फोनवरती फोटो काढून घ्या, किंवा जर पेन पेन्सिल घेऊन पेपर घेऊन बसला असेल तर लिहून घ्या. देर विल बी सर्टन टिप्स विच विल हेल्प यू. काही प्रॉडक्ट्स मी दाखवणार आहे जे इथे US मध्ये सर्रास मिळतात, ते तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्याशी रिलेट तर आत्ता आपल्याला लगेचच इंडियाच्या आपल्या क्राऊडला टॅकल नाही करता आलं किंवा मला त्यांना ऍड्रेस नाही करता आलं, तर आय लेट यू नो की आपण इंडियातल्या काही प्रॉडक्ट्सनी कसं ह्या गोष्टी अचीव करू शकतो. ओके, सो सगळ्यात पहिली गोष्ट जी खूप आपल्याकडे खूप सर्रास असते आणि आपण तिला एवढं महत्त्व देत नाही, इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिटॉक्सिफाईंग अँड व्हेरी हेल्पफुल एजंट. दॅट इज नथिंग बट दिस. अँड आय नो सगळ्यांना माहिती असेल, आणि ही आहे हळकुंड किंवा टर्मरिक. इट इज रिच इन कर्क्युमिन. कर्क्युमिन इज अ पोटंट, इट्स वन ऑफ इट्स मोस्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड, दॅट इज कर्क्युमिन. ओके, इट इज अँटी इन्फ्लेमेटरी. त्यामुळे शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं टॉक्सिन झालेलं असेल तर झटपट बॉडी डिटॉक्सिफाय होण्यासाठी कर्क्युमिन म्हणजे टर्मरिकचा वापर होऊ शकतो. आणि आपण आता मला असं खूप नाही येतं की आपण इंडियन जेवतो आणि रोजच हळद टाकतो, पण एक लक्षात घ्या की एवढ्या सगळ्या जेवणामध्ये फार फार तर काय असते, आपली आमटी डाळ कुठल्या तरी प्रकारची आणि भाजी, त्याच्यामध्ये सगळ्यांना मिळून आपण किती टाकतो? अर्धा अर्धा टीस्पून किंवा एवढी एवढी हळद टाकतो, राईट? सो आणि तेवढ्या प्रमाणामध्ये जरी इंडियन फूड खाल्लं जातं का, तेवढी आपण खातो का? तर आपण आता खरं औषधी दृष्ट्याने म्हणजे बॉडीला साफ करायच्या दृष्टीने हळदीकडे बघणार आहोत, आणि ती कशी खायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण मी ते सगळे टिप्स देणार आहे की कसं करायचं आहे. ओके, आता आपण समजून घेऊ की काय काय कशाने होऊ शकतं. एक दुसरं आहे की दिस जिंजर. इट इज वन ऑफ द मोस्ट डिटॉक्सिफाईंग एजंट. इट इज अँटी इन्फ्लेमेटरी, हायली अँटी इन्फ्लेमेटरी. खूप मदत होते टू क्लेन्स, टू डायजेस्ट फूड, आणि इन मेनी वेज. त्यामुळे देअर इज नेव्हर टू मच ऑफ इट. सो हळदीने तरी म्हणतात की खूप ज्या लोकांना थोडा पित्ताचा त्रास असतो, त्यांच्या खाण्यामध्ये जर हळद आली जास्त प्रमाणात, तर
त्यांना मळमळायला लागतं. तुम्ही ह्याचं आपलं आल्याचं कधीच नसेल ऐकलं जिंजरचं की त्यांनी कधी इश्यूज होता. सो ऑलवेज इफ यू नेवर थिंक ट्वाइस बिफोर युझिंग इट. वापरा, सर्रास वापरा, भरपूर चहा पण आल्याचा असू देत आणि व्यवस्थित प्रमाणामध्ये आलं घ्यायचंय. आता दुसरं एक आहे की एक सिनेमन. तर बाकी काही जरी नाही आपण केलं या आजच्या वेबिनार मधनं, तर रोज सकाळी सिनेमन वॉटर. ओके, समजा तुम्ही चहा घेत असाल तर चहामध्ये सिनेमन घालता, पण बऱ्याच लोकांना दालचिनीची चव चहामध्ये आवडत नाही. स्पेशली आपल्याकडे जर आपण खूप ॲव्हिड चहा पिणारे असेल तर आपण खूप हे असतो पिकिलियर की आपल्याला चहा कसा लागतो. जर तुम्हाला मसाल्याचा चहा आवडत नसेल तर सिनेमन वॉटर प्यायची सवय लागत. त्यांनी खूप प्रमाणामध्ये HbA1c कमी झाल्याचं पण दिसतं काही लोकांचं, आणि तुमचे ब्लड शुगरचे इश्यूज कमी झाल्याचं. त्यामुळे आता हे सगळे रिसर्च आहेत. ओके ओके, मला इथे एक डिस्क्लेमर टाकून एक बोलू दे की मी जे काही आता बोलणार आहे ना ते 30 सेकंदाच्या कुठल्या शॉर्ट्स, रील्स, टिकटॉक वरनं नाही आहे. हा सगळा माझ्या अनुभवाचा भाग आहे. हे मी करून पाहिलेलं आहे, ह्याचे मला फायदा झालाय, किंवा मी काही क्लायंटला सजेस्ट केला आणि त्यांना उपयोग झालेला आहे. सो ट्रस्ट मी, अँड इफ यू गाईज एव्हर थिंक ट्वाइस की जर मी जे सांगते ते तुम्हाला वाटलं की तुम्ही मला काउंटर करावं, नेव्हर नेव्हर एव्हर थिंक ट्वाइस. जस्ट लेट मी नो. टाका आणि मी तुम्हाला रिसर्च पाठवेल. मी तुम्हाला जर स्टडी केलेला असेल, कारण मी जर इथे सांगते की ह्यांनी हे होतं, त्यांनी ते होतं, मी हे खाऊन पाहिलं, हे मी सजेस्ट करून पाहिलं, त्यांनी असा फायदा झाला, तर देर इज डेफिनेटली लॉट ऑफ रिसर्च, लॉट ऑफ केस स्टडीज मी सांगून पाहिलेलं, स्वतः करून पाहिलेलं, घरातल्या लोकांवर करून पाहिलेलं, तरच मी ते सांगते, तरच आपण ते ॲज आपल्या कामामध्ये वर्कशीटमध्ये टाकतो की हे तुम्ही करून पहा. ओके, दॅट सिनेमन इज वन ऑफ देम. कारण सिनेमन आणि मेथी या दोन गोष्टींनी मी पाहिलं आहे की कुणाला तरी त्यांची ह्याची त्यांची डायबिटीस, त्यांची ब्लड शुगरसाठी घ्यावी लागणारी गोळी हाफ डोस करावा लागला होता. इतकी फटाफट रिझल्ट यायला लागले ते. पण कन्सिस्टन्सी इज द की. ओके, सो नाव हाऊ कॅन यू डू इट. आय एम गोइंग टू टेल यू. सिनेमनचं सकाळी तुम्ही सिनेमनचं पाणी म्हणजे अर्धा टीस्पून, नॉट मोर दॅन दॅट, दिवसभरात अर्धा टीस्पून इज इनफ. जर सकाळ संध्याकाळ घेणार असेल तर 1/4 टीस्पून इन वॉटर. ह्या दोन दोन टाइम ते घ्यायचं आहे. त्यांनी तुमचे सगळे हे इश्यूज जे आहे शुगरशी रिलेटेड ते हे होतील. आता एक असतं की आय ऑलवेज हॅव दिस. ओके, तर काय आहे, हे मेथी दाणे आहेत. ओके, सो मेथी इज वन ऑफ द व्हेरी हायली अँटी इन्फ्लेमेटरी. इट हेल्प्स इन मेनी मेनी वेज. आणि हे आता मी काय करते, असे मेथीला मोड आणून ठेवते आणि हे कॉन्स्टंटली घरात असतात, हे संपतच नाहीत. म्हणजे ही बॅच संपायच्या आधी नेक्स्ट बॅच तयार आहे. सो एव्हरी सिंगल मॉर्निंग, नो मॅटर व्हॉट, यू हॅव लिटल बिट ऑफ दिस, हँडफुल ऑफ दिस स्प्राउटेड मेथी. ओके, आता काय असतं ना, एक डायरेक्ट रॉ मेथी असते, म्हणजे मेथीची ही दाणे असतात ना ते असतात. दुसरं असतं मेथीची भाजी असते, है की नाही. आणि एक ही जी मधली आहे ना, ह्याला मायक्रोग्रीन्स किंवा स्प्राउट्स, म्हणजे काही अगदी कोवळं जे असतं तेव्हा खूप पोटंट असतं. खूप म्हणजे मेथी मेथी दाणे आणि ह्याला मायक्रोग्रीन, आणि ह्याच्यानंतर अजून मोठे स्प्राउट्स होतं आणि मग मेथीची भाजी होते. हे जे आहे ना, हे सगळ्या कोवळ्यात फॉर्म मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कंपाऊंड आणि व्हेरी व्हेरी बॉडी ॲब्सॉर्बेबल, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पटकन या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे ही जे मेथी दाणे हे खूप पोटंट आहेत, ह्यांनी तुम्हाला खूप फायदा होईल फॉर मेनी रिझन्स. ओके, ह्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये. सो मेक शुअर यू हॅव दिस ऑल द टाइम हँडी. ओके, so these are two of these which I always. So before moving on, how do or what I do, मी मागे पण सांगितलं होतं. ज्यांना कोणाला माहिती आहे की वी वेअर ऑन इंडिया ट्रिप फॉर ऑलमोस्ट आय थिंक मोर देन 3 weeks. ऑलमोस्ट 3 weeks वी वेअर ऑन इंडिया ट्रिप, आणि आम्ही त्या वीकमध्ये मी ऍक्च्युली त्याचा व्हिडिओ करणार आहे. मी कमीत कमी 2-3 फिरलो आणि 8 ते 9 सिटीज फिरले, राईट. आणि स्ट्रेट लाईक खूप ट्रॅव्हल विथ मेनी थिंग. मला फक्त एका ठिकाणी आय थिंक चिंचवडमध्ये पोल्युशनमुळे मला इन्फ्लमेशन झालं, सर्दी आणि हे. ॲज सुन ॲज आय वेंट टू बेंगलोर इट वॉज क्युअर्ड बाय इट सेल्फ, आणि आय वॉज स्टील ऑन अँटीबायोटिक फॉर आय ओनली टोक 2 or 3 डोसेस. पण व्हॉट हेल्प मी इज दिस. Okay, आता you will ask me what exactly is. So these are the I call it actually a short or bombs, you can say. These are the. So what I do is I make this with turmeric, जिंजर, लेमन वॉटर म्हणजे लाईम आपलं लिंबू, आणि लास्ट पेपर.
ओके, ब्लॅक पेपर कॉर्न्स, हे सगळे मी ब्लेंड करते आणि ह्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे. आणि तुम्ही हे सगळे मला आठवण करू शकता की आम्ही आता लिहून घेते की मला कसले कसले व्हिडिओज टाकायचे. सो दीज विल दीज व्हॉट आय डू इज, मी त्यांना आईस क्यूब्स मध्ये आईस ट्रे मध्ये टाकते. आय फ्रीज देम आणि एव्हरी सिंगल डे वी पुट दिस इन स्मूदी. ओके, सो बिकॉज आम्ही स्मूदी घेतो, तुम्ही घेत नसाल तर तुम्ही रोज सकाळी दिस कॅन बी युअर स्टार्टर. आणि सिनेमन वॉटर जेव्हा घेतात त्याच्यामध्येच हे टाकून देऊ शकता. हे यू डोंट हॅव टू फ्रीज अँड कीप इट, यू कॅन ऑलवेज मेक द लिक्विड अँड पुट इट इन द रेफ्रिजरेटर. आणि जेव्हा लागेल तेव्हा थोडंसं पाण्यामध्ये मे बी 1 टेबल स्पून टाकायचं, सिनेमन टाकायचं आणि ते सकाळी प्यायचं. दिस इज वन ऑफ द बेस्ट इम्युनिटी बूस्टर. कारण इथे ऑलरेडी जिंजर, लेमन, आपलं टर्मरिक अँड देन पेपर, ह्या सगळ्या जातात. आता ब्लॅक ब्लॅक पेपर कॉर्न का घ्यायचं, तर ते मला वाटतं ह्याच्या आधीचे व्हिडिओज किंवा टॉक्स तुम्ही बघितले असेल तर एक लक्षात घ्या, हळद बाय इट सेल्फ त्यातलं कर्क्युमिन इज नॉट बायो अवेलेबल. आपल्या बॉडीला त्याच्यातलं जे कॉम्पाऊंड आहे ते पटकन ऍब्सॉर्ब नाही करतात, त्याला कशाची तरी जोड लागते. त्याला कसली जोड लागते, तर इधर फॅट लागतं किंवा तिखट कुठला तरी प्रकार. म्हणून आपण तिखट गोष्टींमध्ये हळद टाकून खातो. आणि फॅट म्हणून आपण दूध हळद घेतो, कारण दुधामधला फॅट हेल्प्स इट ऍब्सॉर्ब. और तुपामध्ये हळद टाकून आपण आपल्याकडे ती पद्धत आहे की तुपामध्ये हळद टाकून पण चाटण करतात त्याचं. एनिवे, सो दीज आर द रिझन्स की तुम्हाला जर हळदीमधलं कर्क्युमिन ऍब्सॉर्ब करायचं असेल तर तुम्ही इधर ते हॉट पाहिजे, और पायपेरिन म्हणजे पेपर मधलं कुठल्या तरी तिखटामधलं त्याच्याबरोबर एन्झाईम आलं पाहिजे किंवा फॅट आलं पाहिजे. ओके, ह्या 3 गोष्टी पाहिजे. तर मग आता म्हणून आपण ब्लॅक पेपर त्यामध्ये टाकतोय. आता हे एकदम पोटंट आणि एकदम बायो अवेलेबल झालंय. दिस कॅन बी वन ऑफ युअर डिटॉक्सिफाईंग ड्रिंक. आता ओके, टी पेस्ट नाही, उकळायचं काहीच नाहीये इथे, सगळं थंड पाण्यामध्येच असणार आहे. ओके, आणि व्हेरी गुड क्वेश्चन दो. नाही नाही, इथे फक्त हे सगळं ब्लेंडरमध्ये घालायचं, या सगळ्या गोष्टी, त्याचा मी पल्प करते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गाळून त्याचं लिक्विड करू शकता, पण त्याच्यामधलं भरपूर फायबर टाकून द्यावं लागतं, विच इज ऑल्सो फाईन. मी युजली ते फायबर स्टोअर करून परत स्मूदीमध्ये वापरायचे, पण देन आय रिअलाइज की नो वॉट, एवढं गाळायचं तरी कशाला, आय जस्ट पुट इट. पण यु नो दिस हॅज रिअली हेल्प्ड अस इन मेनी वेज. मी मागे पण सांगितलं होतं की मी मुलांना ते कॉलेजमध्ये असल्यामुळे तिथे ते जर स्मूदी करता येतं तर मी हे बनवून देते आणि त्यांच्या फ्रीजरमध्ये असल्या क्यूब्स असतात. सो एव्हरी डे दे पुट दिस इन देअर स्मूदी अँड दे आर डन, दे हॅव ऑल दॅट. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे, इकडची मुलं जर इकडचे डाएट खात असतील बऱ्यापैकी तर त्यांना इंडियन स्पायसेस त्यांच्या पोटामध्ये जात नाही. दोज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू ट्राय अँड इनकॉर्पोरेट देम इन डिफरंट वेज. अँड आय सजेस्ट फ्यू मोर वेज. आपण अजून हे पण एक्सप्लोअर करणार आहे पुढे जाऊन. एनिवे, ह्या 2-3 गोष्टी पुढे ज्यांनी कोणी लिहून घेतल्या फाईन आहे, पण एंडला आपण रिकॅप करणार आहोत. ओके, सिनेमन झालं, हे झालं. आता पुढे ऑफकोर्स क्युमिन आणि कोरिएंडर, हे पण डिटॉक्सिफाईंग जे काही स्पायसेस आहे, आपण त्याच्याकडे बघत नाही. जिरं काय फोडणीला घातलं काम झालं, किंवा धणे आहेत मसाल्यामध्ये काम झालं. पण ह्या दोन्ही जर तुम्ही औषधी म्हणून पाहिलं तर ब्लोटिंग आणि डायजेशनच्या दृष्टीने खूप चांगले, त्यामुळे इन्फ्लमेशन शरीरातलं कमी होतं. इट्स व्हेरी हार्ड. मी काही लोकांना म्हणजे जिराचं पाणी आणि जिरा आणि हे धना जिरा रात्रभर भिजायचं आणि ते पाणी सकाळी प्यायचं आणि ते पित होते, आणि त्यांना वायसरल फॅटमध्ये खूप फरक जाणवला होता, कारण खूप प्रमाणामध्ये ब्लोटिंग गेलं होतं. पण खूप लोकांना त्याची टेस्ट आवडत नाही आणि ती चव न आवडल्यामुळे मळमळत सकाळी प्यायला प्यायला. त्यामुळे आय वुड, इफ यू कॅन, दॅट विल बी ऑसम, यू कॅन ट्राय इट. पण नाही जमला तर दॅट्स ऑल्सो फाईन, देर आर डिफरंट वेज. तर क्युमिन म्हणजे जसं हे धना जिरा, हे दोन गोष्टी एकत्र करून त्याचंही जर पाणी पिलं तर दॅट्स ऑल्सो वन ऑफ द व्हेरी गुड डिटॉक्सिफाईंग एजंट. ओके, आता बाकी काही गोष्टी करो नाही करू, मला तीन भाज्या मी सजेस्ट करणार आहे. हा टॉक आपला आहे 30 एक मिनिटाचा आहे, कारण आपल्याला पुढे बऱ्याच गोष्टी ऍड करायच्या आहे. त्यामुळे पटकन पटकन तीन चार स्पाइसेस सांगितले. तर मी 3 वेजीसच्या प्रकारांमध्ये जाणार आहे. एक आहे की लिफी ग्रीन्स. लिफी ग्रीन्स कुठल्याही प्रकारचे, तुम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये या केल नी असं होतं, किंवा खूप स्पिनच खाल्ल्याने ऑक्सलेट्स तयार होतात त्यामुळे किडनी स्टोन होतो, किंवा किंवा काय अजून काय बरं, कोबिनी गॅसेस होता. सो एक लक्षात घ्या, वेन यू कम अक्रॉस दिस काइंड ऑफ शॉर्ट्स और व्हिडिओज, आणि मजा अशी आहे ना, बिकॉज पीपल हिअर माय टॉक, ते मला ते व्हिडिओ पाठवतात की हे बघ ह्याच्यानी असं होतं. सो आणि आय एम नॉट गेटिंग ऑफेंडेड, डोंट वरी अबाउट इट. पण एक लक्षात घ्या, हजारांमध्ये कुठल्या तरी काही 1,000 लोकांमध्ये 8-10 लोकांना हा त्रास होत असेल. हा
हे कॉमन नाही आहे. देर आर मेनी रिझन्स की तुम्ही ज्या पद्धतीने करता किंवा कसे खाता, त्याच्या अराउंड काय खाता, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात, राईट. सो इट्स नॉट वन थिंग की कुणीतरी पालक खाल्ला आणि त्यांनी कच्चा पालक खात होते म्हणून त्यांना किडनी स्टोन झाला. इट डझंट हॅपन ओव्हरनाईट. ओके, आम्ही गेली 20 वर्ष स्मूदीज पितो आहे आणि भरपूर कच्चा पालक पोटात गेला आहे. त्यांनी काही झालं तर चांगल्याच गोष्टी झालेल्या आणि अजिबात असलं काही ऐकायला पण मिळालं नाही. आणि माझे केवढे तर क्लायंट्स आहेत ज्यांना मी स्मूदीजवर टाकलंय, जे दोज हू हॅव लॉस्ट वेट, त्यांना कोलेस्ट्रॉल चे इश्यूज त्यांचे त्यांचे कमी झाले, त्यांना ब्लड शुगरचे इश्यूज कमी झाले. बट नेव्हर एव्हर आय हॅव हर्ड की बिकॉज वी वर ड्रिंकिंग द स्मूदीज आम्हाला हे हेल्थ इश्यूज झाले. ओके, सो डोंट ट्रस्ट ऑल व्हॉट यू सी ऑन व्हॉट्सॲप और व्हॉट यू सी ऑन द अदर व्हिडिओज. ओके, क्वेश्चन इट, रिसर्च करा, स्टोरीज विचारा, किंवा ज्याचा कोणाचा व्हिडिओ असेल कमेंटमध्ये विचार, किंवा तू कुठे ऐकलं, कुठली स्टडी आहे, बरं स्वतः करून बघा. ओके, आता द नेक्स्ट इज आपण लिफी ग्रीन्स. सो एव्हरी कुठल्या पण फॉर्म मध्ये, आणि सगळ्यात बेस्ट वी ऑल नो मोरिंगा. मोरिंगा इज वन ऑफ द गुड वन. मोरिंगा इज शेवगाच्या शेंगाची पालं. ओके, पाला और पानं. आणि ते बऱ्याच ठिकाणी मिळतात. नसेल मिळत तर मी पाहिलं अमेझॉन इंडिया पण आणि अमेझॉन इथे पण दोन्हीकडे त्याची पावडर मिळते. सो तुम्ही ती पावडर आणून पण तुम्ही आता समजा स्मूदी करत असाल किंवा हार्ड ड्रिंक करत, त्याच्यामध्ये टाकू शकता, औषधी म्हणून पिऊ शकता. किंवा तुम्ही स्वतः दुसरी कुठली हिरवी भाजी बनवली तर त्याच्यामध्ये चमचा भर घालून द्यायचा आणि मिक्स करून, दॅट कॅन बी वन ऑफ द आयडिया. मेथीचं तर मी तुम्हाला आता सांगितलं. मेथी, मोरिंगा हे एकदम म्हणजे शेवग्याची पालं, शेवग्याच्या झाडाची पालं, ही दोन गोष्टी परफेक्ट आहेत या फॉर डिटॉक्सिफाईंग. ओके, नाव कम्स द क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स. आता आपण इन्फ्लमेशनचं जेव्हा नाव येतं किंवा अँटाय ऑक्सिडंट्स ज्याच्यामध्ये हाय आहे किंवा अँटाय कॅन्सर फायटिंग ज्याच्यामध्ये एन्झाईम्स केमिकल्स आहेत, ते सगळे क्रुसिफेरस व्हेजिटेबल्सचा जो भाग म्हणजे सगळे कॉलीफ्लॉवर, ब्रॉकोली, कॅबेज, ऑरुगुला, म्हणजे हे जे सगळे आहेत ह्याच्यामध्ये केल, बॉक चॉय, या सगळ्यामध्ये खूप सारे असे कंपाऊंड्स आहे की जे तुम्हाला आपोआपच शरीर डिटॉक्सिफाय करायला मदत करतात. सो बेसिकली मी कुठे चालले आहे की तुम्हाला जर डिटॉक्स करायचं असेल बॉडी, तर यू हॅव टू ईट द राईट काइंड ऑफ फूड अँड दिस इज द राईट काइंड ऑफ फूड. सो बेसिकली यू डोंट हॅव टू स्टार्व युअर सेल्फ की तुम्ही 3 दिवस लिंबू पाणी प्या आणि तुमची शरीर डिटॉक्सिफाय झालं, असं नाही आहे. राईट अमाऊंट मध्ये राईट गोष्टी खाऊन डिटॉक्सिफाय करा, म्हणजे तुमची एनर्जी कमी होणार नाही, तुम्हाला बरं म्हणजे हलकं लाईट पण वाटेल. ऍट द सेम टाइम युअर बॉडी इज वर्किंग फॉर इट सेल्फ, कारण आपण मदत करतोय ना आपल्या बॉडीला टू क्लेन्झ इट सेल्फ. ओके, सो आफ्टर दिस कम्स द ह्यामध्ये मला एक सांगा असं वाटतं की नॉट एव्हरीबडी, ब्रॉकोलीचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सल्फोरोफेन असतं, विच इज व्हेरी गुड फॉर युअर ब्रेन अँड फॉर डिटॉक्सिफिकेशन. नेमकं आपण काय करतो, फक्त वरचे वरचे फ्लॉरेट्स घेतो, खालचा भाग काढून फेकून देतो. सो इफ यू कॅन इन सम वे एकदम बारीक चिरून त्याची भाजी करून त्याचा काही वापर करता येईल तर बघायला. आता ब्रॉकोली स्प्राउट, जसं मी आता तुम्हाला मेथीचे दाखवले तसं सेम ब्रॉकोलीचं बी मिळतं आणि आय हॅव ट्राईड की त्याला स्प्राउट करून मायक्रोग्रीन्स त्याच्यात ते सगळ्यात पोटंट असतात. मग ते एवढे पण खाल्ले तरी यू विल फील विदिन 8 days यू विल फील ह्यूज डिफरन्स. 1 वीक फक्त खायचे आणि तुम्हाला स्वतःला फरक जाणवा लागेल. पण ते खूप कडू असतात, त्यामुळे म्हणजे मी आय एम नॉट कीन अबाउट इट, म्हणून मी जास्त सजेस्ट करत नाही. पण सिन्स टुडेज आपला टॉपिकच त्याचा आहे म्हणून आपण बोलतो आहे, ते एक लक्षात ठेवूया. पण ते जर जमत नसेल तर अजून वन ऑफ द बेस्ट डिटॉक्सिफाईंग थिंग फॉर क्लेन्झिंग युअर लिव्हर, म्हणजे एक्स्ट्रा बाईल प्रोड्यूस होऊन जर व्यवस्थित बॉडी सपोर्ट लिव्हरला डिटॉक्सिफिकेशन होतं. आणि इट इज व्हेरी हाय इन बिटेन अँड फायबर. आणि तो तो जो काही पदार्थ आहे तो म्हणजे बीट. ओके, बीट इज वन ऑफ द ग्रेट. म्हणजे तुम्ही काय इन्क्लूड करणार आहात पुढे डिटॉक्सिफाय करायला पुढच्या अख्खा आठवडाभर, तर नक्की कुठल्या तरी प्रकारे बीट खा. आय नो इट्स नॉट ऑलवेज इझी की आणून मग शिजवून, जसं मी मागे पण सांगितलं होतं की मी प्रेशर कुक करून आणि फ्रीजमध्ये ठेवते आणि रोज एक असं खातो. पण जर ते जमत नसेल तर मी आय केम अक्रॉस दिस, मला वाटतं होल फूड्स मध्ये पण मिळतं आणि आय एम नॉट शुअर पब्लिक्स मध्ये वगैरे मिळतं का, इकडच्या सगळ्या ग्रोसरी स्टोअर्स मध्ये. तर दिस इज बेसिकली द पिकल्ड बी. ओके, सो दिस इज हाऊ इट लुक्स. इट्स व्हेरी यमी आणि खूप छान, ते फर्मेंटेड आहे ऑलरेडी आणि एकदम हलकं झालेलं असतं. सो यू कॅन ऑल्सो स्टार्ट युझिंग दिस इन युअर डाएट. सो एव्हरी सिंगल डे तुम्ही यातले एक 7-8 पीसेस जरी खाल्ले तरी पण
this can be a very good detox. So these are pickled. You can keep those handy. That can also help you. One best way is again smoothie करत असाल तर बीट त्यामध्ये टाकून द्यायचं. द अदर इज कांजी, त्याची पण रेसिपी इज कमिंग अप. मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ एकदा केलाय, पण मला परत करायचा कारण देर आर मेनी अदर वेज. आपण लाल छोटे रॅडिश इन्क्लूड करून, म्हणजे लाल छोटे मुळा इन्क्लूड करून, मुळा आणि ह्याचे मिळून एक प्रोबायोटिक ड्रिंक बनवू शकतो. तो मी बनवणार, त्याचा व्हिडिओ मी टाकेन. ओके, सो दीज आर फ्यू ऑफ द थिंग्स आपण करू शकतो. सो बीट्स विसरू नका. आता एकदम हँडी अँड खूप सर्रास असलेलं आपल्याकडे एकदम दुय्यम, म्हणजे आपण त्याच्याकडे कुठल्या तरी भाजी वाढवायची असेल तर त्याला टाका, असा जो आहे टोमॅटो. त्या टोमॅटोला आपण इतकं महत्वच देत नाही. पण टोमॅटो हॅज लायकोपिन अँड इट इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर डिटॉक्सिफिकेशन अँड अँटी इन्फ्लेमेटरी. सो रोजच्या जेवणात, म्हणून चेरी टोमॅटोज तुम्ही आणून ठेवत असाल आणि तुम्हाला डिटॉक्सिफाईंग करायचं असेल तर रोज चांगले 7-8 बॉक्सेस ते छोटे छोटे आणून ठेवा. अँड देन मेक शुअर यू ईट एव्हरी सिंगल डे वन होल. जेव्हा पण भूक लागली ना, फरसाण किंवा एनी काइंड ऑफ दुसरं काही गोष्टी खायच्या ऐवजी चेरी टोमॅटोज खायचे आहेत. ओके, किंवा मग सरळ ते थोडेसे कधी कधी खूपच महाग मिळतात ते, त्यामुळे जर तसं नसेल तर यू कॅन ऑलवेज हॅव द रेग्युलर वन्स. कट करून घ्यायचे आणि 2 टोमॅटो, आणि त्याच्यावर यू कॅन ऑलवेज पुट सम केल्टिक सॉल्ट आणि और सम ब्लॅक पेपर और जस्ट बाय इटसेल्फ, म्हणजे जसं आवडेल ते. सो ट्राय. ओके, दीज आर फ्यू थिंग्स. आणि मग आपण पटकन फॅट आणि प्रोटीनकडे बघू. तर फॅट डेफिनेटली ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल मधलं, दे बोथ आर व्हेरी गुड काइंड ऑफ ऑइल्स. नट्स अँड सीड्स आहेत. आय डोंट वॉन्ट टू कीप गोईंग, कारण हा टॉक आपला मग खूप मोठा होऊन जाईल आणि आपल्याला वी हॅव टू टॅकल विदिन इज 30 मिनिट्स. आणि मला बरेचसे फीडबॅक आला आहे की मी फास्ट बोलते. आय हॅव टू पॉज अँड आय हॅव टू मेक शुअर दॅट माझी लिंक ऑफ माय थॉट इज नॉट ब्रोकन. सो आजचा टॉक ऐकून मला परत फीडबॅक द्या की वेदर आय डिड, हाऊ, व्हॉट काइंड ऑफ जॉब आय डिड. सो आय एम ओपन फॉर द फीडबॅक. आणि मला वाटतं फॅट आणि प्रोटीन आपण अजून ठेवूया. मी अशा टाईपचे टॉक्स चालूच राहतील आणि आय विल ऑलवेज बी इन टच विथ यू. आता हे व्हिडिओज ऑलमोस्ट दर महिन्याला आपण एक असे वेबिनार करणार आहोत, ज्याच्यामधनं एक ब्रेन हेल्थ म्हणा किंवा पुढचे जे काही आहेत इश्यूज आपण बोलत राहणार आहोत. त्याच्यामध्ये एव्हरी टाइम देर इज अ न्यू रिसर्च किंवा न्यू थिंग्स विच आय हॅव ट्राईड अँड आय वुड लाईक टू शेअर. आय विल ऑलवेज कीप यू गाईज पोस्टेड. सो तुम्ही मेक शुअर रजिस्टर करून ठेवा आणि तुम्हाला हे डिटेल्स मिळत राहतील आणि आपण हे असे वन ऑन वन वेबिनार अटेंड करत राहू. ओके, आणि ऑफकोर्स पुढे मी सांगणारच आहे की अजून तुम्ही माझ्याशी कसे कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. अजून एक ह्या डिटॉक्सिफिकेशन मध्ये आय डोंट वॉन्ट टू फॉरगेट, मला आय ऑलमोस्ट कॅच कपल ऑफ मोर थिंग्स. सो वन इज द ग्रीन टी. ओके, ह्याच्यात ते कॅटिकेन्स जे म्हणतात, तर त्याला बऱ्याच प्रकारे प्रोनाऊन्सिएशन आहे. कॅटिचिन्स, कॅटिकेन्स और कॅटेसिन्स, कोण वेगवेगळ्या प्रकारे म्हणतात. तर ग्रीन टी सिप करत राहणं, तो त्याच्यावरती बरेच जोक्स पण होतात आणि पीपल डोंट टेक इट सिरियसली. पण रिअली ग्रीन टी इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स फॉर युअर बॉडी. कारण कसं असतं ना, इन्फ्लेमेशन होत असतं, ऑक्सिडेशन शरीराचं होत असतं. मी नेहमी एक्झाम्पल देते. आता तुम्ही समजा आपलं कुठलं पितळेचं किंवा तांब्याचं भांडं जर आपण बाहेर ठेवलं, तर कसं होतं, बाहेरच्या सगळ्या ॲटमॉस्फिअरमुळे त्याला ती जी ब्लॅक लेअर चढते, राईट. आणि मग आपण लिंबू, मीठ किंवा चिंच किंवा कुठल्या तरी आंबट गोष्टीने ते घासतो, ऑफकोर्स पितांबरी, आणि त्यांनी त्याचं ते ऑक्सिडेशन काढून टाकतो. द सेम थिंग गोज विथ आवर बॉडी अँड दॅट इज द रिझन आपलं एजिंग लवकर लवकर व्हायला लागतं. अँड यू कॅन सी काही डोळ्याखाली काळं असणं किंवा इथे खूप पफी आहे जिथून सगळा चेहरा सुजून येणं, किंवा जॉईंट पेन, कुठे अचानक कुठल्या ना कुठल्या जॉईंट्स दुखायला लागणं. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा वारंवार युरिनेट करायला जावं लागणं, ह्या सगळ्या गोष्टी आर बिकॉज ऑफ दिस टॉक्सिन्स विच आर गेटिंग अकोम्युलेटेड इन आवर बॉडी, राईट. फॉर दोज काइंड ऑफ थिंग्स, दीज थिंग्स, इवन सिपिंग, आपण गरम पाणी पित असून त्याच्यामध्ये इवन दिवसभरामध्ये 1 कप भर जरी पिलं तरी ओव्हर द इयर्स तुम्हाला ह्याचा फरक पडेल. आणि ऑफकोर्स तुम्ही 2-3 कप दिवसभरात पित असाल तर खूप ह्याचे तुम्हाला फायदे होतील. सो ट्राय दीज ग्रीन टीज. अजून एक माझ्या बघण्यात आलं की डॅन्डिलियन ग्रीन्स जो आहे, ती भाजी मिळते आपल्या इथे, आणि कुठल्याही प्रकारचा
कडू पदार्थ म्हणून आपल्याकडे मला वाटतं की मस्टर्ड ग्रीन्स किंवा मराठीमध्ये मला त्याचं नाव नाही माहिती, पण मी सांगते. या या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना, त्यांनी एक तर ब्रेन चे न्यूरो सायन्स म्हणजे न्यूरॉन्स भरपूर वाढतात आणि तुमचं मेमरी रिटेन्शन होते. आणि दुसरी एक गोष्ट आहे की त्यांनी क्लेन्झिंग, जे मी आता म्हटलं की अँटी ऑक्सिडेशन, जे ऑक्सिडेशन जे शरीराचं होणे, अँटी ऑक्सिडेटरी प्रॉपर्टीज ज्या आहे त्या ह्याच्यामध्ये आहेत. तर एक जो आहे हा मला फार आवडतो, हा मी होल फूड्स मधून आणला होता. एव्हरीडे डिटॉक्स म्हणून आहे तो. हा कधीतरी आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा तुम्ही, दॅट्स व्हॉट वी डू, की रोज रात्री झोपायचे, नॉट नेसेसरी रोज, पण आठवड्यातनं दोनदा, किंवा जर तुम्हाला वाटलं की ह्या वीकमध्ये जरा एक्स्ट्रा थोडं कमी जास्त खाणं झालंय, तर ट्राय टू यूज दिस. सो इट्स अ डॅन्डेलियन एव्हरीडे डिटॉक्स. ओके. आणि हा सेम 8 अंश कप पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा डिप करून ठेवायचा 2-3 मिनिट्स, आणि मग त्याचा अर्क उतरतो. वी डोंट ऍड एनी काइंड ऑफ स्वीटनर टू इट. सो आम्ही तसेच पितो. जरा कडू असतं, फार टेस्टी काही नाही, पण औषधासारखं प्यायचं त्याला. बट इफ यू रिअली वॉन्ट टू एन्जॉय, देन मे बी यू कॅन ऍड सम लेमन वॉटर, थोडंसं लिंबू ऍड करू शकतो, किंवा थोडंसं मे बी मध, अँड ट्राय इफ यू डोंट, म्हणजे तुम्हाला थोडं त्याला छान करून प्यायचं असेल तर यू कॅन ऑल्सो गो विथ दिस. So these two teas are my go-to for cleansing and other. एक अजून आहे बिफोर एनिथिंग, आपलं फर्मेंटेड. सो प्रोबायोटिक प्रीबायोटिक्स आहेत, गट ब्रेन हेल्थ आपण बोलतोच, बाकी काही पण असेल तरी तुम्ही दही, आणि जर दही तुमचं रोज खाण्यात येत नसेल तर मेक शुअर की तुम्ही फर्मेंटेड हा जो कोबी आहे, याला आपण सावरक्रॉट म्हणतो, हा आणूनच ठेवा किंवा स्वतः करा. तर ह्याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे. हा पण एक आहे की हे जेवणात ऑलमोस्ट रोजच्या जेवणात असतंच असतं. सो दिस इज फर्मेंटेड कॅबेज. हा थोडा तरी मे बी 2 चमचे वगैरे औषधासारखा खायचा इफ यू डोंट लाईक. देर आर पीपल हु रिअली एन्जॉय इटिंग इट. ह्याची जर चांगल्या पद्धतीने खावंसं वाटत असेल तर अवोकाडो वरती तो थोडासा टाकायचा. तुम्ही जर अंड खात असेल तर एग, अवोकाडो, सावरक्रॉट, मग थोडंसं मिरपूड, थोडं केल्टिक सॉल्ट, आणि दॅट one of the best breakfast you can have for after fasting. Okay, so these are few things. These are few anti basically oxidation. It will help you also detoxify your body, anti-inflammatory. So these ह्या सगळे इन्क्लूड केले तर तुम्हाला भरपूर फायदा आहे. आपण 5 मिनिटात रॅपअप करूया. तर हे तर आता जेवणाच्या बाबतीत झाल्या, काही गोष्टी तुम्ही ऍड करू शकता. या मी ऑफकोर्स परत एकदा रिकॅप करते. पण त्याच्यामध्ये आपल्याला अजून बघायचं की डिटॉक्स प्रॅक्टिस आपण आता होलिस्टिकली आपले शरीर कसं साफ करू शकतो ते बघतो. ते एक तर माइंडफुल असणे, जेवताना जेवणाकडे लक्ष देणे, किंवा हराहाची भुजी, जॅपनीज टेक्निक आहे की पूर्ण पोट तुडुंब भरेपर्यंत नाही जेवायचं, पण मेक शुअर की तुम्ही ऍटलिस्ट त्याच्यानंतर अजून थोडा भात मी घेऊ शकतो, किंवा अजून अर्धी चपाती मला जाईल, तेव्हा थांबून घ्यायचं, ते घ्यायचं नाही. सो दॅट इज वन वे ऑफ किपिंग युअर बॉडी ऍक्टिव्ह, अँड इट हेल्प्स यू डिटॉक्सिफाय. म्हणजे आपण अगदी तुडुंब भरेपर्यंत जेवत नाही. दॅट हेल्प्स यू, म्हणजे थोडं माइंडफुली खाणं, पोर्शन कंट्रोल करणं, त्यांनी पण तुम्हाला जे काही बाकीचे पुढचे जे इश्यूज आहेत ते होत नाही, आणि इट ऑल्सो हेल्प्स यू डिटॉक्सिफाय. हायड्रेशन, पाणी भरपूर पित राहणं. आता पाण्याचं पण तेच आहे, तुम्ही नुसतं पाणी पित राहिले तर कधी कधी काय, यू जस्ट कीप गोईंग राईट. पाणी तुम्हाला कळत नाही की त्यातले मिनरल्स ऍब्सॉर्ब होत आहेत की नाही. सो त्यासाठी काय करायचंय की जे मी आय हॅव तुम्ही 2-3 वेळा ऐकलं असेल की मी केल्टिक सॉल्ट प्रकार म्हणते. सो त्याचं नाव CELTIC, केल्टिक सॉल्ट. बऱ्याच ठिकाणी मिळतो, अमेझॉनवर पण मिळतं. ते मीठ जर तुम्ही घेतलं तर ते थोडंसं त्याचे 2-3 अक्षरशः 2-3 दाणे, आणि मग पाणी प्यायचं. दॅट विल हेल्प यू ऍब्सॉर्ब ऑल द मिनरल्स फ्रॉम द वॉटर. मग कधी कधी आपल्याला नुसतंच म्हणजे पाणी पितो आणि देन लगेचच 1-2 तासात बाथरूमला जावं लागतं. त्याच्याऐवजी इट विल हेल्प यू रिटेन द वॉटर इन्स्टेड ऑफ जस्ट गोईंग इन अ गुड वे. म्हणजे ऑफकोर्स नॉट स्वेलिंग, पण त्याच्यातले मिनरल्स ऍब्सॉर्ब करायला मदत होते. तर कॅल्टिक सॉल्ट ते पण एक घेऊन ठेवायचं. स्पेशली वर्कआउट नंतर जर तुम्ही पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रोलाइट्स घ्यायची गरज नाही, तुम्हाला गेटरेड प्यायची गरज नाही. खूप घाम झालेला असेल तर हे 2-3 हे मिठाचे खडे थोडेसे खाऊन घ्यायचे, जिभेवर टाकायचे, आणि मग पाणी पिऊन घ्यायचं. दॅट विल हेल्प यू कीप यू हायड्रेटेड. देन देर आर पीपल हु आस्क मी की कोकोनट वॉटर
ते घेतलं चालेल का, नारळाचं पाणी. तर काय आहे ना, खरंच इट इज व्हेरी गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. अगेन फ्रेश मिळालं आपल्या भारतासारखं तर मजाच वेगळी असेल त्याची. आणि त्यात ऑफकोर्स काहीच कारण नाही न घ्यायचं. पण द थिंग इज, काही लोकांचं ब्लड ग्लुकोज रेज होतं त्यांनी. सो यू हॅव टू रिअली बी केअरफुल की इफ इट इज हेल्पिंग यू आर हार्मिंग यू. नाव कसं आहे ना, इवन इफ इट शोज अँड एव्हरीवेअर यू सी द व्हिडिओज अँड स्टफ लाईक दॅट, की हे केल्याने असं होतं, ते केल्याने तसं होतं, इन्क्लुडिंग माइंड. मीच बघितलं की काय कुणाला तरी मी सजेस्ट केलं होतं की तुम्ही स्नॅक्ससाठी गाजर खा. आणि मग जेव्हा त्यांनी ते ब्लड ग्लुकोज मॉनिटर लावलं, तर ते रिअलाइज की गाजरानी त्यांचं ब्लड शुगर शूट होतं. सो यू नो वॉट, यू कॅन, देर इज नेवर. सो आय देन वी स्विच्ड हिम टू काकडी and it helped him. So there are people की त्यांना काही सूट होतं, काही नाही होत. सो फूडच्या बाबतीत कसं असतं ना, वन रूल फिट्स ऑल नसतो. आणि तो सेगवे माझा पुढे असेल की मी ते का सांगितलं. त्यामुळे जे वन ऑन वन कन्सल्टेशन आहे ते बरे पडतात, कारण देन आय एक्झॅक्टली नो की तुम्ही काय करताय, कशाने काय झालं. देन वी कॅन ऑलवेज टॉक अँड मॉडिफाय इट अकॉर्डिंग टू युअर नीड्स, राईट. म्हणजे जे आपण म्हणतो कस्टमाइज प्लॅन मिळतील तुम्हाला. दॅट बिंग सेड, अजून एक लास्ट बट नॉट लिस्ट, आता वर्कआउटला आपण जे म्हणतो, मला एक मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं, आता संपायच्या आधी हे, की वर्कआउट केल्याने तुम्ही कधीच बारीक होणार नाहीये, तुम्ही टोन व्हाल. त्याचे खूप फायदे आहेत, त्याचे वेगळे फायदे आहे. पण जस्ट बिकॉज कोणीतरी जाऊन हिट ट्रेनिंग करत आहे, किंवा ते जे YMCA मध्ये जे बूट कॅम्प असतात ते करतो आहे, किंवा कुठले कधी खूप स्पोर्ट्स खेळतो आहे, ऑफकोर्स त्याचे खूप फायदे, लाईक आय सेड, इट विल हेल्प यू इन मेनी वेज. बट बारीक होण्यासाठी किंवा फॅट बर्न साठी फक्त वर्कआउट इज नॉट, म्हणजे मी काही पण खाल्लं तरी चालतं, बिकॉज आय वर्कआउट, दॅट नेव्हर वर्क. 80 to 90% ऑफ युअर बॉडी इज व्हॉट यू ईट, and only 10 to 15% or 10 to 20% is actually it's the workouts or any kind of yoga or stretching or what you did that. So तुम्ही काय खाता त्याच्यावर तुमचं सगळं अवलंबून असतं, त्याच्यावरच रिलेटेड तुमचे वर्कआउट्स आणि ते असले पाहिजे. अँड दॅट इज द रिझन की आपण सगळं केलं पाहिजे. म्हणून होतं की ऑफकोर्स मी आय वॉज नॉट ह्यूज फॅन ऑफ योगा, की आम्हाला जमायचं नाही म्हणून मला आवडायचं पण नाही फ्लेक्सिबिलिटी. पण द मोर आय एम नोईंग अबाउट इट, की सर्टन ग्लँड्स तेवढ्या वेळ तुम्ही त्या जे बंद धरता किंवा दाबून धरता, त्यांनी कसे तुमचे मे बी हा थायरॉइड ग्लँड ऍक्टिव्हेट होते, किंवा कसे टॉक्सिन्स रिलीज होतात फ्रॉम युअर armpits and stuff. So we are going to talk about it. But of course, then you also need strength training for your bone density to increase. Because down the lane, after 50, 60, 70 years, you need your bones to be stronger. म्हणजे hip fractures किंवा hip replacement ची वेळ देणार. Or you also need zone 2 cardio or VO2 max तुमचा एक certain levelचा पाहिजे, because you should also have your heart very strong, right? So the basically my point here is there are many other reasons तुम्ही वर्कआउट केले पाहिजे. आणि ऑफकोर्स वन ऑफ देम इज लुकिंग toned or getting toned or being healthier. That's a lifestyle, right? वेलबिंग साठी लागणार आहे. पण खाण्याचं तंत्र सांभाळूनच ते करायचं आहे. सो वी नीड दॅट. आणि आता आपण जर डिटॉक्सिफाईंग कडे आलो तर डेफिनेटली वी नीड वर्कआउट्स. जसं मी सांगितलं की आता सर्टन काइंड आपल्या लिम्फ नोड्स असतात, एक लिम्फॅटिक सिस्टम असते, जशी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, यू ऑल्सो नीड दॅट टू बी ड्रेन. त्याच्यातलं सगळे टॉक्सिन्स रिलीज झाले पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी मागे ड्राय ब्रशिंगचं सांगितलं होतं. सो दिस काइंड ऑफ ब्रश यू हॅव, दीज आर द ब्रिसल्स. अँड मी मागे सांगितलं होतं, सो बेसिकली बिफोर स्टेपिंग इन शॉवर यू हॅव टू रिअली ड्राय ब्रश युअर सेल्फ. म्हणजे आणि यू विल सी की खूप ड्राय स्किन पडते. आणि हे स्पेशली यू हॅव टू इन युअर ग्रॉइन्स अँड युअर आर्मपिट्स यू हॅव टू रिअली स्क्रब हार्ड. आणि तिथे जे तुमचे लिम्फ नोड्स असतात ते ऍक्टिव्हेट होतात. दॅट हेल्प्स यू क्लेन्स. सो ड्राय ब्रशिंग इज वन वे. ऑफकोर्स क्लेन्झिंग or toxin releasing is basically tongue cleaner. After brushing, make sure you clean your tongue. That's also very important part. आपण त्याला एवढं महत्व देत नाही, पण उद्या सकाळपासून जर नसेल तर कुठे पण मिळतं, Amazonवर पण मिळतं. Make sure you brush and clean your tongue. That's also very important to remove toxins from your body. What else? Of course, मागे मी जसं म्हटलं तर guasha. Okay, this is like after every night with oil you have to do the guasha cleaning. त्याचे पण ऍक्च्युली व्हिडिओज पण आहे, पण मी पण स्वतः टाकणार आहे, हाऊ आय डू अँड वाय आय डू. सो बेसिकली यू क्लेन्स एव्हरीथिंग फ्रॉम हिअर दिस अँड these नोट्स. इट हेल्प्स यू क्लेन्स. जो पफीनेस येतो किंवा जो मी म्हणते इन्फ्लमेशन जे वाटतं शरीरामध्ये ते पण कमी होऊन जातं त्यासाठी. सो दीज आर फ्यू थिंग्स. आय थिंक आपण ऑलमोस्ट 40 मिनिट्स पर्यंत झालेले आहे आपले हा टॉक. आणि आज मी थोड्याशा काही तुम्हाला आयडियाज दिल्या आहेत.
पण मला बिफोर वी गो टू आर क्यू एस सेशन राईट नाव फॉर कपल ऑफ मिनिट्स वी विल ऑल आय जस्ट वॉन्ट टू गिव्ह यू वन ऑन वन की आपण आय वॉन्ट टू गिव्ह यू बेसिकली कॉल टू ऍक्शन तुम्ही काय करू शकता आपण काय ऍक्शन घ्यायचे आहे तर द मोस्ट अवेटेड वन ऑन वन सेशन्स प्रायव्हेट कन्सल्टेशन मी सुरू करते आहे सो कॅलेंडर विल बी ओपन ऑन Feb 3rd तेव्हापासून तुम्ही आणि तुम्हाला तिथे माझे ब्लॉक कॅलेंडर असेल तुम्हाला जो पाहिजे तो टाइम स्लॉट घ्या मी तिथे सगळं डिटेल देणार आहेत एक फॉर्म दिला जाईल तुम्हाला तर तुम्ही मला 3-4 दिवस आधी भरून पाठायचं आहे की तुमचे काय कन्सर्न आहे आणि बेसिकली आय वुड प्रिफर जर ऑफकोर्स मॉम जर तुम्ही मॉम असेल तर तुमच्या मुलाची किंवा मुलीची नाही पण प्रिफरली स्वतःसाठी विचारा की माझे हे प्रॉब्लेम आहे स्पाऊसचं किंवा कुणाचं दॅट विल बी लिटल हार्ड बिकॉज आय रिअली वॉन्ट टू हॅव इंटरॅक्टिव्ह सेशन विथ द पर्सन हिमसेल्फ हरसेल्फ सो फिल आउट द फॉर्म 3 to 4 days अहेड ऑफ टाइम लेट मी नो मला सगळं वाचलं पाहिजे तुमचे हिस्ट्री बघितली पाहिजे देन आय लेट यू नो then there will be you will have to get basically get acquainted for 3 session म्हणजे तुम्ही मेक शुअर करा की 3 सेशन तो आपला पॅकेजच 3 सेशनचा असेल कारण इट वोंट बी वन सेशन एकामध्ये सांगाल मे बी एका दुसऱ्या सेशनच्या मध्ये 1 ते 1.5 आठवडा जाईन आणि मग सो बेसिकली आपल्याला दोन दोन महिन्यामध्ये आपल्याला अंदाज येईल की वेअर वी आर हेडिंग विथ आवर डाएट कन्सल्टेशन आणि त्याच्यानंतर काही ट्विक करायचं नाही करायचं वी कॅन कीप एन आय ऑन सो दिस that being said so private consultation is open calendar will be provided to you that is one thing second is also a very interesting journey of zumba calendar पण ओपन झालंय मी बॉलिवूड झुंबाचं सर्टिफिकेशन घेतलं रात्री मी झुंबाचं सर्टिफिकेशन घेतलं बिकॉज आय वॉन्टेड टू स्टार्ट बॉलिवूड झुंबा क्लासेस सो नाव वी आर अप विथ इट फेब्रुवारी पासून वी आर स्टार्टिंग झुंबा क्लासेस त्याचं पण कॅलेंडर ओपन होईल देर विल बी फ्रेंड्स अँड फॅमिली डिस्काउंट आता तरी ते लाईव्ह आहे इट इज नॉट ऑनलाईन येट पुढे मे बी आय विल ट्राय अँड सी इफ आय कॅन हॅव झूम क्लासेस आता ऑनलाईन आहे ज्यांना कोणाला साइन अप करायचं बॉलिवूड झुंबासाठी दॅट विल बी माय सेकंड थिंग गोइंग ऑन थर्ड इज देअर आर ऑनलाईन कुकिंग क्लासेस अगेन फंक्शनल फूड आणि हेल्थ बघून किंवा तुमच्या हेल्थच्या दृष्टीने काय खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे सो फंक्शनल फूड रिलेटेड कुक फॉर हेल्थ क्लासेस जे आहेत ते ऑन असतील दॅट विल बी दॅट वी आर स्टार्टिंग सून they will be hybrid some might be live on location and some might be online so I'll let you know and त्याच्यामध्ये there will be age group as well if I was always asked and I'm always kind of requested for college going kids and for middle schoolers and high schoolers so त्यांची एक वेगळी बॅच असेल त्यांच्या रिलेटेड मिक्स आणि मॅच करून त्यांना जेवण शिकवलं जाईल वेअर दे कॅन हॅव इंडियन फूड ॲज वेल ॲज अ डिफरंट काइंड ऑफ सो आपण जे म्हणतो की थोडंसं मॉडिफाय केलेलं इकडचं तिकडचं मिळून बिकॉज स्पायसेस पण गेले पाहिजे ॲट द सेम टाइम भाज्या पण गेल्या पाहिजे तर सगळे मिळून त्यांना आवडेल त्यांच्या पॅलेटला जमेल तसे फूड आपल्याकडे रेसिपी असतील सो दॅट विल बी one of the mix and match kind of our cooking and then last but not least most of us so the other day आमच्या एकदम चांगल्या फ्रेंडचा मी 50th बर्थडे केला and then I realized की what this year the big number is mine too so so I wanted to celebrate in a different way so what I'm thinking is there is coming up mission 50 okay so I would like to see myself transforming, helping, being medium to 50 ladies to change their lifestyle and be healthier in their life after in any पार्ट ऑफ देअर जर्नी म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये त्या कुठल्या पण टप्प्यावर असो पण मला माझं स्वप्न आहे की मी 50 बायकांना मी मीडियम झाले मदत करायला सो मिशन 50चा जर तुम्हाला पार्ट व्हायचं असेल तर त्याचे पण रजिस्ट्रेशन असतील यू जस्ट बी इन दॅट ग्रुप मग आपण ठरवू की त्याच्यात काय आहे आय हॅव सर्टन आयडियाज विच वी विल एक्झिक्यूट टुगेदर that might be meetup that might be some I have certain things going on so we will have those but mission 50 is coming up आणि ऑक्टोबरमध्ये बेसिकली आहे तो बिग डे पण त्याच्या आधी 6 महिने आधी आपला एक फुल प्रूफ प्लॅन असेल पण त्याच्या आधी आय वॉन्ट टू मेक शुअर की त्या 6 महिन्याआधी बेसिकली मे जूनच्या पर्यंत आय हॅव दिस 50 people intact and maybe if I think if I have lot of men as well so
I don't mind including them. So we will see. So Mission 50 is coming up as well. Okay. So these are few things. So basically private consultation, one-on-one, Zumba, then cooking classes and Mission 50 are my upcoming projects. Okay. But before we leave detox, so सगळ्यांना आजच्या टॉपिक मधलं आपलं रिकॅप करूया विदिन 5 मिनिट्स. तर मी तुम्हाला तो ड्रिंक्स सांगितलं. ऑफकोर्स हे जे आहेत ह्याच्याबद्दल. सो बेसिकली हळद, आलं, लिंबू आणि ब्लॅक पेपर ते सगळं मिळून चांगलं पल्प करून घ्यायचंय. म्हणजे वायटामिक्स मध्ये करा, नाहीतर फूड प्रोसेसर मध्ये करा, कशामध्ये पण यू कॅन ऍड लिटल वॉटर, म्हणजे ते छान वॉटर येईल. जर तुम्हाला रोज जिंजर शॉट सारखं घ्यायचं असेल, जे होल फूड्स मिळतात तसं असेल, तर सगळे पल्प गाळून घ्यायचा आहे. अँड देन यू कॅन यूज पल्प ऑर थ्रो इट अवे. अँड पण त्याचा अर्क सगळा जो त्या पाण्यात असेल, त्या ज्यूस मध्ये तो रोज घ्यायचा आहे. यू विल सी इम्युनिटी बुस्टिंग इन कपल ऑफ लिटरली इन अ वीक ऑर टू. म्हणजे तुम्हाला लगेच फरक पडेल त्याच्यामध्ये. हे आहे अँटी इन्फ्लेमेटरी पण आहे, त्यामुळे बरूच बरं. ऑफकोर्स बीट इन्क्लूड करा रोज जेवणात. ऍटलीस्ट आठवड्याने 3 ते 4 वेळा बीट हे जेवणात गेलंच पाहिजे. सकाळ सिनेमन वॉटर आणि ह्यांनी सुरू करायची आहे. रोज प्रत्येकाच्या घरात मोड आलेली मेथी असलीच पाहिजे. मोड आलेली नसेल तर मेथीचं पाणी तरी पीत जा. रोज रात्री भिजत टाकायची, सकाळी सकाळी ते पाणी पिऊन घ्यायचं आणि ती मेथी जी आहे ती चावून घ्यायची. सो ऍटलीस्ट दॅट कॅन बी डुएबल. आम्ही मेथीची भाजी खातो म्हणून आम्ही हे करणार नाही, हे चालणार नाही. मेथीची भाजी पण खा, पण हे पण करा. सारक्रॉट आहे, म्हणजे बेसिकली प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्स कुठल्या तरी फॉर्म मध्ये गेलंच पाहिजे. सो मेक शुअर यू इन्क्लूड दॅट. अँड आय थिंक वी कवर्ड मोस्ट ऑफ इट. ड्राय क्लिन्झिंग करा, आनंदी राहा, एकमेकाला फोन करा, कॉन्टॅक्ट मध्ये राहा, एकमेकाला बूस्ट करा. काहीतरी नवीन या वर्षाचे तुमचे नवीन काय गोल्स आहे, किंवा तुम्ही काय रेझोल्युशन्स केले मला सांगा. वी कॅन कम अप विथ न्यू आयडियाज अँड वी कॅन हेल्प इच अदर. And I think this was it. And I'm open for QAs. And thank you very much for joining. सोनाली ताई, Yes, Jai Gajanan. बोला जय बरं. गजानन. ते हँडफुल ऑफ मेथी, स्प्राउटेड मेथी, ती नुसतीच खायची का Yes, विथ एम्प्टी स्टमक? येस. एम्प्टी म्हणजे अगदी सकाळी सकाळी एम्प्टी स्टमक नाही पण जमलं तर मे बी चहा पिल्यानंतर किंवा मिड मॉर्निंगला कधी पण चालेल. ओके. विदाउट कुकिंग मीन्स रॉ तशीच खायची आहे? रॉ. आणि चक्क तुला खोटं वाटेल, ही अजिबात कडू लागत नाही. म्हणजे अशी येता जाता पण खाऊ शकते हो, आपल्याकडे. त्याची उसळ वगैरे मी बनवते, या गुड जॉब. येस येस पण येस. असं कधी कच्ची नव्हती खाल्ली. ओके. हा, नाही चांगलं आहे, त्याची उसळ छान बनते. आय हर्ड कांदा हम्म. वगैरे घालून करतात ना. त्याच्यामध्ये खजुराचे तुकडे किंवा मग खारीकचे तुकडे टाकून बनवते, ओ इज इट. थोडीशी गोडसर. हा. ओके. अच्छा, मी तशी नाही केली. मी कांदा टाकून ऐकलेलं होतं. हम्म. बट आय विल ट्राय. चालेल, ही पण रेसिपी पाठवशील तू आम्हाला, आणि नक्की. आपण ही कच्ची नक्की खायला लागशील. चालेल, थँक्यू. हॅलो सोनाली, येस. सिनेमन कसं घ्यायचं? पावडर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची 1 टीस्पून आणि 1 वन टीस्पून. वन इज टू मच बिट. हाफ हा, हाफ किंवा कमी. येस, पाण्यात मिक्स करून. अच्छा, तेच पाणी प्यायचं. हा, हम्म. ओके, थँक्यू. I have found that we do all these changes with a big bang आणि खूप उत्साहाने. How to keep them sustainable and consistent. ओके. सो या आय हॅव हर्ड दिस मेनी टाइम्स. आणि हा प्रश्न मला येतो, व्हॉट हॅज वर्क फॉर मी, मी ते शेअर करेन. आय एम अ व्हेरी व्हिज्युअल पर्सन. सो मी काय करते, मी एक कॅलेंडर बनवते आणि त्याच्यामध्ये डेट्स असतात, किंवा मिळतात पण ऍक्च्युली 5 and Below किंवा इव्हन वॉलमार्ट कुठे पण मिळते, किंवा अमेझॉनवर पण मिळतात. कॅलेंडर असायला पाहिजे विथ डेट्स अँड प्रॉपर, आणि त्याच्यात ते चौकोन असतात बघ. सो जेव्हा जेव्हा मी करते ना, आय लिटरली लाईक मार्क इट, की मी आज हे केलं किंवा नाही केलं, किंवा वर्कआउट काय केलं. अँड वेन इट इज व्हिज्युअली सीन देअर, दॅट ऑलवेज कीप्स मी गोईंग, की अरे 3 दिवस केला, आता नॉट एका दिवशी कंटाळा आला तर मला ते चौथ्या दिवशी ती माझी स्ट्रीक मोडू नये म्हणून मग तो टिक मार्क यायला मग मी करत राहते. सो मला व्हिज्युअली इफ आय सी मी डुईंग समथिंग, इट ऑलवेज हेल्प. सो सी इफ दॅट वर्क्स फॉर यू. दुसरं एक आहे की मे बी फॉर्म अ ग्रुप हू कॅन हेल्प यू, की तुला काही आहे का. आणि आपण आता ह्याच्यावर आपल्या सोना मोटिवेटच्या प्लॅटफॉर्मवर असं झालं, एकमेकाला आपण बूस्ट करत राहू. सो वी विल ऑलवेज हॅव दीज काइंड ऑफ लाईक माइंडेड पीपल हू विल सपोर्ट अँड हेल्प इच अदर. पण फॉर मी, फॉर माय ओन ऑटोनॉमी, दिस हॅज हेल्प मी, द व्हिज्युअल रिमेंबरन्स, की करत राहणं. आय होप दॅट हॅज हेल्प यू ऑल्सो अ लिटल बिट. Yeah, that's a great suggestion. ते कॅलेंडर आणि अकाउंटेबिलिटी मी नोट्स मध्ये लिहून घे. पर सोनाली ताई, व्रताली यार, येस. एक विचारायचं होतं की हाऊ डू वी अंडरस्टँड इफ द बॉडी इज डिटॉक्स, लाईक व्हॉट विल बी द इंडिकेटर्स? वन इज लाईक ब्लोटिंग
थांबणे, किंवा यू सेड दॅट 24 hours or within 3 days your body will get detox. लाईक सपोज आता मला ब्लोटिंग होत नाही, पण व्हॉट विल बी द अदर इंडिकेटर की मला कळेल की ओके हे डिटॉक्स झालंय Very, किंवा very, होत आहे. very good question. Very good question. Thank you very much for asking. Actually, मी तो पॉइंट नो विसरत प्रॉब्लेम. होते. आता पुढचे 3 दिवस किंवा ऍटलीस्ट अ वीक, आय नो आता परत मध्ये आहे आपल्याला काय काय कमिटमेंट्स, मे बी मंडे पासून सुरू करून बघा की absolutely नो नो बाहेरचं फूड अजिबात नाही, कुठलंच नाही. ओके. नो स्वीट्स, लाईक नो डिझर्ट्स बाहेरचे तरी, नो हम्म. फ्राईड फूड और नो पॅकेज. जे काही मदर अर्थ बनवते ते तुम्ही स्वतः केलेलं खाऊ शकता. नो पॅकेज फूड, काहीच उघडून किंवा जिथे तुला पॅकेट उघडून खावं लागतंय ते नाही खायचंय. ओके, बिस्किट ओके. वॉटेवर. ओके, दॅट फॉर couple of days, 3 to 5 days, and you will feel okay. How will you know? एनर्जी लेवल, जर तुमची एनर्जी लेवल क्रॅश होत असेल 5-6 नंतर, तर डेफिनेटली, किंवा जे लोक म्हणतात ना की 11 जेवल्यानंतर दुपारी खूप अनइझी होतं, डोळे मिटायला लागतात, दॅट इज दॅट युअर बॉडी इज व्हेरी टॉक्सिकेटेड. इट इज नॉट गेटिंग एनर्जेटिकच वाटलं पाहिजे दिवसभर. आपलं सर्केडियन रिझम मध्येच बॉडी चालली पाहिजे की 8-9 नंतर शांत झोप वाटाय की आता आय एम रेडी टू वाइंड डाऊन, आणि सकाळी उठलं की माणसाने पटकन आय एम रेडी टू टेक ऑन द डे. दॅट्स हाऊ यू know that your body is completely detoxified and you are ready to take on the world. Okay, so these are few. आणि तू हे ब्लोटिंगचं बोलली, जर ब्लोटिंग होत असेल तर प्रॉब्ली, पण यु नो वॉट, विथ वुमन हॉर्मोन्स अँड स्टफ आपल्याला देर आर डेज की वॉट एव्हर आय से, यु नो, आपण त्याचे पण टॉक ठेवूया की हाऊ यू कॅन हॅव युअर 4 weeks नोन की पहिल्या वीक मध्ये काय ओके. होतं, दुसऱ्या वीक मध्ये काय खायला पाहिजे. सो मी मध्ये म्हटले होते, आय एम वर्किंग ऑन अ ऍप की तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या वीक प्रमाणे, म्हणजे तुम्ही कुठल्या पिरियडच्या कुठल्या तुमच्या स्टेजवर, त्याप्रमाणे तुम्हाला कळेल की तुम्ही या वीक मध्ये काय खायचंय, आणि तुम्ही तीच ग्रोसरी करायची. तेवढंच ओके. आणा. सो दॅट आय एम वर्किंग ऑन. आय लेट यू नो. But yeah, in these cases, you know, if this is not happening to you, that's good that you are ready. But if it is, then one-on-one consultation will be better. Sure. Definitely. Absolutely. Thank you so much for Thank this information as well. thank you. One quick question is Indian food is very carb heavy. So for beginner people, can you shed a little bit of light? What is the realistic portion size? I know advanced level people भाज्यांमधनं जे कार्ब्स मिळतात किंवा उसळींमधनं तेवढ्यावर ते ऍडव्हान्स लेवल झालं. बट फॉर बिगिनर्स, कॅन यू जस्ट शेड सम लाईट ऑन व्हॉट इज अ रिअलिस्टिक पोर्शन, वेदर इट इज राईस और पोळी? हे बघ, हे पण आता सांगू, इतकं इंडिव्हिज्युअल रिलेटेड आहे ना की तुम्ही दिवसभरात तुमची ऍक्टिव्हिटी किती आहे त्याप्रमाणे, और तुम्ही हाऊ युअर बॉडी इज ग्लुकोज इंटॉलरन्स किती आहे वगैरे त्याच्याशी रिलेटेड असतं. पण जर लेमॅन साठी दृष्टीने सांगितलं तर खरं, एका माणसाला एका वेळेमध्ये 2 चपात्या, 2 नॉर्मल साईजच्या ज्या असतात, 8 इंच वगैरे म्हणतो ना आपण, एवढ्या त्या ज्या आहेत तेवढ्या 2, आणि कुक्ड राईस 1 cup. दॅट इज So पोळी and भात or either or प्रिफरेबली खरं और, पण बिकॉज वी आर सो यूज टू. आणि वेन आय एम सेईंग दिस, प्रॉबेबली मी माझं सांगून पाहिलं, कारण आय एम लुकिंग इन टू फास्टिंग ऑल्सो. सो ते एक मला सजेस्ट करायचं होतं, पण टुडे इट विल बी टू मच, बिकॉज इफ यू गाईज आर नॉट फास्टिंग ॲट ऑल, इट विल बी हार्डर. पण इफ यू आर फास्टिंग फॉर ॲटलीस्ट 12 to 14 hours every day, and then you can have 2 पोळ्या or 1 cup of rice, and 1 cup is more than 1 cup cooked rice done. तेवढाच खाल्ला पाहिजे. पण भाताच्या बाबतीत तसं होत नाही. डाळ तुम्ही खाऊ शकता. अँड ऑन टॉप ऑफ इट मला असं असं वाटेल की more than Indian people going there, I think we should focus more on having protein in every diet, which is a huge problem. And if we are vegetarian, that is again a different kind of problem. But we can also include protein before. म्हणजे तुम्ही भात किंवा पोळी खायच्या आधी जर प्रोटीन किंवा एक प्रकार, मे बी आता समजा मी आता जसं म्हटलं, मस्टर्ड ग्रीन्स, भरपूर मस्टर्ड ग्रीन्स परतून घेतली आणि मे बी तीच ॲज अ हे. आपला प्रॉब्लेम काय सांगू का गिरिजा, आपण ना चपाती किंवा भाताला स्पून म्हणून यूज करतो फॉर भाजी. आपण चमच्यानी खायच्या ऐवजी ती गोष्ट ना आपल्याला इतकी सवय आहे ना की त्याला स्पून सारखं वापरणे, राईट. आपल्याला ते नुसती भाजी खाणं ही कॉन्सेप्ट आपल्या मनाला जमत नाही. द मिनिट आपण आपला माइंड स्विच केला ना की एखाद दिवशी आय कॅन जस्ट गो ऑन ऑल द वेजीज अँड यू विल सी द डिफरन्स, की पोट पण भरतं, हेवी पण नाही वाटत,
पण ॲट द सेम टाइम ॲट द एंड यू कॅन डेफिनेटली हॅव अ लिटल बिट ऑफ राईस, पण यू विल सी डिफरन्स इन युअर सेल्फ काइंड का पटापट आपल्याला स्वतःलाच आपल्यात फरक जाणवायला लागतो. ऑफकोर्स इट्स सस्टेनेबल आहे की नाही ते पण बघितलं पाहिजे. म्हणून माझं असतं की डोंट डू एनिथिंग ड्रास्टिकली, डोंट डू, शरीराला त्रास करू नका करू, कारण देन यू फॉल इन अगेन ऑन द सेम कॅटेगरी की परत आपण सोडून देतो आणि परत जे आवडतं ते करायला लागतो. सो डू इट Yeah. केअरफुली. ते ऑल ऑर नथिंग अप्रोच होऊन जातो मग की यू बिगिन जानेवारी विथ अ बिग बँग, थोडे दिवस करतो. सो सस्टेनेबिलिटी, कन्सिस्टन्सी, बेबी स्टेप. बरोबर बरोबर. सो मे बी 2 पोळ्या तर 2च पोळ्या, मग भात तर भातच, आणि एम्ब्रेस द वेट, बिकॉज सम पीपल आर कर्वी, सम पीपल आर, आपण बोलू त्यावर, कारण कधी कधी ते पण होतं की आपण इतके सगळं असं एका कास्ट मध्ये बसवायला पाहतो ना, त्या मोल्ड मधनं बाहेर येणं फार कठीण होऊन जातं. ओके, देर आर अदर क्वेश्चन्स. होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन, गिरिजा. येस, थँक्यू. देर आर अदर, धणे जिरे पाणी थंडीत घेतलं तर चालतं का? आणि ओके, अगेन व्हॉट, बघ, त्या लेवलला आपण करणार आहेत या गोष्टी, दे आर नॉट व्हेरी ड्रास्टिक, त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये नक्की चालतं. येस, उन्हाळा वाजू नये म्हणून घेतात, पण परत तेच की बाकीच्या गोष्टी तुम्ही काय करताय त्याच्याबरोबर, त्याच्यावरती हे अवलंबून असतं, राईट? सो थोड्या प्रमाणामध्ये नक्की चालतं, पण व्हॉट, राईट, लाईक जर आता तुझ्या मनात आलं की नको, हे आत्ता नको घ्यायला, तर नको घेऊ, देन इट विल हेल्प यू बेटर. आय होप स्वातीने आत्ता हात वर केलेला आहे, पण स्वाती तुझं उत्तर मिळालं का तुला? हो हो. सो एनीबडी एल्स, दिस वेर क्वेश्चन आन्सर सेशन. आणि बाकीचे सगळे तुम्हाला जर काही मोर डिटेल्स पाहिजे असेल आणि काय काय नवीन इनिशिएटिव्ह येते, मी टाकलं ऑलरेडी, आणि त्याचे उद्या ते फॉर्म्स वगैरे ओपन होतील, उद्या कॅलेंडर ओपन होईल, उद्या मी पाठवून देते तुम्हाला. अँड देन फ्रॉम देअर वी विल डिसाइड दोज हू वॉन्ट टू जॉईन ऑर सर्टन स्टफ. झुंबामध्ये इनिशियली आय गो विथ व्हेरी लेस क्राऊड, बिकॉज इट विल बी स्टार्टिंग, आय वुड लाईक टू हॅव वन ऑन वन. आणि again, this Zumba is more about definitely having fun, dancing a lot, but it is also about certain muscle group. So there will be like arms वर काम करणार आहोत आपण, or lunges, or we will go ab, म्हणजे पोटाचा घेर आणि असं सगळं असेल, ब्रीदिंग वर काम करणार. So it will be more about incorporating everything, whatever I have learned over the years, what I have been doing so many years. So the Zumba is not just Zumba, and then we will also use some Bollywood latka jhatka, and we'll use some merengue and salsa and all that, but it's more about the workout style. So there will be some kickboxing and all the good stuff. I think we are done with this and we can wrap up. Thank you very much for those who joined, आणि thank you. छान नवीन वर्ष आपलं सगळ्यांचं मस्त सुरू झालंय. हे वर्ष आपण हेल्थी होऊ आणि मिशन 50 ला नक्की जॉईन करा. आय वुड लाईक टू सी यू गाईज ट्रान्सफॉर्म. तुमच्या मनाप्रमाणे तुमची हेल्थ होऊ दे. अँड पुढच्या टॉकमध्ये भेटू, नाही तर आहेच वन ऑन वन, आणि आता भरपूर हळदी कुंकू पण आहे, तिकडे भेटू. थँक्यू व्हेरी Thanks, Sonali. थँक्यू सोनाली. थँक्यू. Thank you so much. बाय.